नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. पीआरसी कमिटी येणार, जिल्हा परिषदेत धावपळ, अधिकाऱ्यांची उडाली झोप. राज्यात तुकाराम मुंडेंचा कडक धाक, पण अकोल्यात भेसडखोरांवर कारवाई थंडच. गरिबांच्या तांदळावर दलालांचा डोळा, रेशनचा स्वस्त तांदूळ काळ्या बाजारात. सिंधी पंचायतीच्या निवडणुकीची धामधूम, अध्यक्षपदाची निवडणुकीत रंगत. राजराजेश्वर मंदिरात अद्भुत दृश्य, अमरनाथ बर्फानी रूपातील पूजा साकारली. आता सविस्तर बातम्या. मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत अचानक रंगरंगोटी सुरू झाली. अधिकाऱ्यांचे बीपी वाढले, अनेकांची झोप उडाली, अनेकांचे सुट्ट्यांचे प्लॅन रद्द झाले आणि काहींना निलंबनाची भीती वाटायला लागली आहे. नेमके असे कशामुळे होत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पंचायत राज समिती पुढील महिन्यात अकोल्यात येत आहे. पाहूया प्रवीण वानखडे यांचा विशेष रिपोर्ट. जिल्हा परिषदेत शिक्षक बदली घोटाळ्यात काहींचे निलंबन, काहींना सूट. या घोटाळ्याची चौकशी बाकी आहे. त्याचबरोबर शालार्थ आयडी चौकशी होणे बाकी आहे. इतकेच नाही तर बांधकाम विभागाचे निकृष्ट कामे, आरोग्य विभागातील अनुपस्थित डॉक्टर यंत्रणा, औषध खरेदी, त्याचबरोबर थेट लाभार्थी योजनेतील घोळांची चौकशी करण्यासाठी पंचायत राज समिती पुढील महिन्यात अकोल्यात येणार आहे. या समितीच्या दौऱ्याच्या वृत्तामुळे झोपलेल्या प्रशासनात एकच खळबळ उडाली असून अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पंचायत राज समिती अकोल्यात दाखल होऊन थेट फाईलची स्कॅनिंग करणार असल्याचे, जिल्हा परिषदच्या कारभाराची संपूर्ण पोलखोल होणार हे आता निश्चित झाले आहे. पंचायत राज समितीचा हा दौरा केवळ औपचारिक ठरणार नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाची थेट चिरफाड करणारा ठरणार आहे. बांधकाम, शिक्षण, आरोग्य आणि महिला व बालकल्याण यासारख्या मोठ्या अर्थसंकल्पीय तरतूद असलेल्या विभागांच्या कामकाजावर समितीची करडी नजर असणार आहे. पंचायत राज समिती येत्या 2 ते 3 आणि 4 सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ही समिती काय पोलखोल करते हे पाहण्यासारखे असेल. एकीकडे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक शिस्तीमुळे आणि राज्यभरात धडाधड पडणाऱ्या धाडींमुळे अन्न भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र अकोला जिल्ह्यात या धाडसत्राचा फुसका बार निघालेला दिसत असून येथील एफडीएचे अधिकारी सुस्त आणि हातावर घडी घालून बसल्याचे चित्र आहे. सणासुदीचा काळ सुरू झाला आहे, त्यामुळे भेसळ करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. असे असताना राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू असताना अकोल्यातील अधिकाऱ्यांचे हात मात्र नेमके कोणाच्या दगडाखाली अडकले आहेत असा संतप्त सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. अकोल्यातील एमआयडीसी परिसरात अन्नपदार्थ निर्मितीच्या नावाखाली उघड उघड काळे धंदे सुरू आहेत. बनावट खवा, निकृष्ट दर्जाची बनावट मिठाई आणि तळलेल्या खाद्यपदार्थांमध्ये होणारी अत्यंत घातक भेसळ याकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. विनापरवाना आणि कसलेही अन्न सुरक्षा प्रमाणपत्र न घेता सर्रास उत्पादन, विक्री आणि पुरवठा केला जात आहे. हे सगळे अधिकाऱ्यांच्या नाकाखाली सुरू असतानाही अन्न विभाग गाढ झोपेत असल्याचे भासवत आहे. शहर आणि परिसरात गल्लीबोळात उघडलेली क्लाउड किचन, बेकरी आणि पार्सल फूड सेंटर्सची नियमित तपासणी कधी झाली असा प्रश्न पडतो. या ठिकाणच्या स्वच्छतेचा आणि अन्नाच्या दर्जाचा पत्ता नाही. याशिवाय अकोलेकरांच्या आरोग्याशी खेळणारा सर्वात मोठा विषय म्हणजे दुधाची भेसळ. शहरात दैनंदिन विक्री होणाऱ्या सुट्या दुधावर कोणतीही देखरेख नाही. पॅकेटबंद दूध, दही आणि पनीरचे नमुने गोळा करण्यास अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत असा प्रश्न आहे. इतर जिल्ह्यातून रोज अकोल्यात दाखल होणाऱ्या हजारो लिटर दुधाची तपासणी करण्याची तसदीही अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही.
गोरगरीब जनतेला जागण्यासाठी शासनाकडून दिले जाणारे रेशनचे धान्य आता माफियांच्या घशात जात असून अकोला जिल्ह्यात तांदूळ माफिया भलते सक्रिय झाले आहेत. शासकीय योजनेअंतर्गत मिळणारा मोफत किंवा स्वस्त दरातील तांदूळ थेट ग्राहकांकडून विकत घेऊन त्याची काळ्या बाजारात विल्हेवाट लावणारे मोठे रॅकेट अकोल्यात फोफावले आहे. या साऱ्या प्रकरणावर अन्न व नागरी पुरवठा विभाग मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसल्याचे चित्र आहे. अकोला शहरातील अकोट फाईल, गुलजारपुरा आणि तारफेल या परिसरांमध्ये शासकीय तांदळांची अवैध साठवणूक करणारी गोदामे उघड सुरू आहेत. रेशन दुकानातून धान्य उचलल्यानंतर काही नागरिक हे धान्य स्वतः वापरण्याऐवजी अत्यंत क्षुल्लक दराने या तांदूळ माफियांना विकतात. माफिया हाच तांदूळ गोळा करून मोठ्या गोदामांमध्ये साठवतात आणि नंतर पॉलिश करून किंवा दुसऱ्या गोण्यांमध्ये भरून खुल्या बाजारात व इतर राज्यात चढ्या भावाने विकतात. शासनाच्या या डोळ्यात धूळ फेकून गरिबांच्या अन्नावर दरोडा घालणाऱ्या या माफियांचा पर्दाफाश करून अकोट फाईल, गुलजारपुरा व तारफेल येथील गोदामांवर तात्काळ धाडी टाकाव्यात आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी समोर येत आहे. शासनाच्या योजनेचा हेतू गरिबांची उपासमार थांबवणे हा आहे, धान्य विकून व्यवसाय करणे हा नाही. शासकीय तांदळाची सर्रास विक्री करणाऱ्या अशा बेजबाबदार ग्राहकांवर पुरवठा विभाग कारवाईचा बडगा कधी उभारणार? धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्या ग्राहकांचे रेशन कार्ड रद्द होणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरमहा शेकडो क्विंटल तांदळाची अवैध वाहतूक होत असताना पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ती कशी दिसत नाही, यावरून पुरवठा विभागाचे अधिकारी आणि तांदूळ माफियांचे घट्ट साटेलोटे असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक पूज्य सिंधी जनरल पंचायतीच्या अध्यक्षमुखी पदाच्या निवडणुकीचे वारे अकोल्यात जोरदार वाहू लागले आहेत. या निवडणुकीचा प्रचार आता केवळ प्रत्यक्ष भेटींगाठीपुरता मर्यादित राहिला नसून सोशल मीडियावर खास करून व्हॉट्सअप, फेसबुक आणि डिजिटल पोस्टर्सद्वारे प्रचाराची मोठी धूम पाहायला मिळत आहे. उमेदवारांचे डिजिटल वॉर आणि समर्थकांचे व्हॉट्सअप मेसेज यामुळे या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत 3 प्रमुख दावेदार मैदानात उतरले असून आपापल्या सामाजिक कामांची पावती देत मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. यात दौलत चंदवानी हे व त्यांचा मित्र परिवार सिंधी समाजातील सजग प्रहरी म्हणून प्रचार करत आहेत. समाज भयमुक्त व खुशहाल ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. कन्हैयालाल रंगवाणी यांचा या पदाचा अनेक वर्षाचा सकारात्मक अनुभव पाठीशी आहे. कन्हैयालाल रंगवाणी सामाजिक अनुभव आणि समर्पित नेतृत्वाची शिदोरी घेऊन ते रिंगणात उतरले आहेत. अनुभव आणि समर्पण हीच आपली ओळख असा नारा देत त्यांना कौल देण्याचे डिजिटल अपील त्यांच्या टीममधून केले जात आहे. पूर्व नगरसेवक म्हणून 2002 ते 2007 या काळातील आपल्या कामगिरीचा लेखाजोखा विनोद मनवानी यांनी मांडला आहे. सिंधी कॅम्पमधील टॅक्स कमी करणे, भाजी बाजार दुकानांच्या परवानग्या आणि जकात दरांबाबत व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा दावा करत आपला विश्वास माझी जबाबदारी असा नारा देत ते मतदारापर्यंत पोहोचत आहेत. रविवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता गायत्री भवन, आदर्श कॉलनी येथे ते मतदान पार पडणार आहेत. केवळ पुरुषांना या सर्व प्रक्रियेत मतदानाचा हक्क आहे. 30 तारखेला सिंधी समाज कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि मुखिया पदाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर सजवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या मंडळाचे अध्यक्ष संदीप गावंडे यांच्या बाबुळगाव गुडदी रोड येथील बंद गोदामावर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. 8 आरोपींना अटक, 4.54 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकोला पोलिसांची कारवाई प्रशंसनीय असल्याची चर्चा रंगली आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या मंडळाचे अध्यक्ष संदीप गावंडे यांच्या उमरीतील बंद गोदामावर जुगार प्रकरणात कारवाई झाली. याच राजकीय पक्षाच्या स्टेशन चौकातील सुरू असलेल्या क्लब बंद होईल काय अशी विचारणा आता होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध राबवल्या जाणाऱ्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. बाबुळगाव गुडदी रोडवरील संदीप वानखडे यांच्या बंद गोदामामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी 8 आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात सुमारे 3 तासांपासून पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळणाऱ्या इसमावर ही कारवाई करण्यात आली. यात आशिष श्रीकृष्ण कीर्तन, प्रमोद मनोहर वानखेडे, रोहन गजानन काठाडे, योगेश सुरेश कीर्तन, पंकज कैलास गाडवे, दत्ता पुंडलिकराव ठाकरे, गोपाल जगन्नाथ मदनकार, सागर नंदू विजयकर यांच्यातील 4 दुचाक्या, 6 मोबाईल जप्त करून 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस स्टेशन बोरगाव मंजू अकोला येथे जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. खटकाळी येथील डोहात बुडून अकोट येथील 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे अकोट शहरासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. अकोट शहरातील काही विद्यार्थी सोमवारी सातपुडा परिसरातील जंगल व निसर्गरम्य स्थळांना भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी विद्यार्थी चिखलदरा तालुक्यातील खटकाळी डोह परिसरात पोहोचले. परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असताना काही विद्यार्थी डोहाजवळ गेले. मात्र पाण्याची खोली व प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने इयत्ता 11वी मध्ये शिक्षण घेत असलेले कृष्णा झांबरे वय 16 वर्ष आणि गिरीधर दाभाडे वय 16 वर्ष हे दोघेही पाण्यात बुडाले. उपस्थित विद्यार्थ्यांनी व स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाचे प्रमुख पांडुरंग तायडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. रुग्णसेवक संजय शेळके यांनीही मदत कार्यात सहभाग घेतला. बचाव पथकाने प्रयत्न करून दोन्ही विद्यार्थ्यांचा शोध घेतला. मात्र दुर्दैवाने त्यांना वाचवण्यात यश आले नाही. काही वेळाने दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पंचनामा व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह अकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती अकोट शहरात पोहोचताच विद्यार्थ्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांमध्ये शोक व्यक्त करण्यात आला. अकोला शहरातील भाजी बाजारात हिरव्या भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने आजूबाजूच्या ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत स्थानिक आवक कमी पडत असून व्यापाऱ्यांना बाहेरील भागातून भाजीपाला मागवावा लागत आहे. परिणामी हिरव्या भाज्यांच्या दरात तेजी आली असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होत आहे. पावसाने ओढ दिल्याचा परिणाम आता थेट भाजीपाल्याच्या बाजारावर होताना दिसत आहे. अकोला शहरातील बाजारपेठेत आजूबाजूच्या खेड्यांमधून होणारी हिरव्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. पावसाअभावी भाजीपाल्यांच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने स्थानिक पातळीवरून अपेक्षित प्रमाणात माल बाजारात दाखल होत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक आवक कमी झाल्याने बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांना आता बाहेरील भागातून भाजीपाला मागवावा लागत आहे. वाहतूक खर्च आणि बाहेरील बाजारातून माल खरेदी करण्याचा अतिरिक्त खर्च यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. विशेषतः रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या हिरव्या भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या घरगुती बजेटवर त्याचा परिणाम होत आहे. बाजारात भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत अधिक पैसे मोजावे लागत आहेत. पावसाची अनिश्चितता कायम राहिल्यास भाजीपाल्याच्या उत्पादनावर आणि बाजारातील आवकेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक आवक वाढवून बाजारातील दर स्थिर होण्यासाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना लागली आहे. वाशिम शहरात ईद ए मिलाद निमित्त संपूर्ण शहराची सजावट करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील मुख्य नगिना मस्जिदजवळ रंगबिरंगी विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली आहे. रात्रीच्या सुमारास या मस्जिदवर केलेली विद्युत रोषणाई येणाऱ्या जणांचे लक्ष वेधून घेत आहे. वाशिम शहरातील मुख्य चौकात असलेल्या ऐतिहासिक नगिना मस्जिदजवळ ईद ए मिलादुन्नबी निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी असलेल्या या मस्जिदपासून दरवर्षी ईद ए मिलादुन्नबीच्या भव्य मिरवणुकीची सुरुवात होत असते. मस्जिदवर करण्यात आलेली रंगबिरंगी रोषणाई नागरिकांचे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. रात्रीच्या वेळी मस्जिदचे देखणे रूप अधिकच खुलून दिसत असून परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय शहरातील विविध भागांमध्येही ईद ए मिलादुन्नबीच्या स्वागतासाठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हिरवे झेंडे, बॅनर तसेच विविध सजावटीच्या साहित्याने परिसर सजविण्यात आला असून सर्वत्र सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पातूर येथील स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोडखा येथे 4, भंडाराज येथे 3 तर कापशी येथे 5 बकऱ्यांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच परिसरातील 7 शेतकऱ्यांची केबल वायर चोरीला गेल्याने चोरट्यांच्या धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात बकरी चोरीची ही 4थी घटना असल्याचे सांगण्यात येत असून वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पशुपालन आणि शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार असलेल्या शेळ्या बकऱ्यांची चोरी होत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान शेतातील विद्युत पंपासाठी वापरण्यात येणाऱ्या केबल वायरची ही चोरी होत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास शेतकरी धजावत नसून आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना चोरट्यांवर पोलिसांचा वचक राहिला आहे का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनांमुळे पातूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून चोरीच्या घटनांचा तपास करून चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे. पोलीस प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर नजर ठेवावी, तसेच चोरीच्या घटनांचा छडा लावून शेतकरी व नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेली दुर्घटना अतिशय गंभीर तसेच हृदयद्रावक आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री व आरोग्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल यावले यांनी केली आहे. अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात 24 ऑगस्ट रोजी घडलेली अग्नी दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या घटनेत निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा युवक काँग्रेसने मागण्या केल्या आहेत. दुर्घटनेची निष्पक्ष व तांत्रिक चौकशी करून दोषी अधिकारी यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी. यामध्ये दोषी CS व संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे. 2022 ते 23 मध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली होती. ज्या कंपनीच्या मशिनरी लावण्यात आल्या होत्या त्यांच्यावर कार्यवाही न करता पुन्हा त्यांच्याच कंपनीचे मशिनरी का लावण्यात आल्या, कुणाचा दबाव होता, याची चौकशी व्हावी. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिक सेफ्टी ऑडिट तातडीने करावे. NICU, ICU व प्रसूती विभागातील जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणांची सुरक्षा व देखभाल तपासणी करावी, आदी मागण्या युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगडे, NSUI प्रदेशाध्यक्ष संकेत कुलट, उपाध्यक्ष नितीन काळे, विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, ब्लॉक अध्यक्ष गुड्डू हमीद, वेदांत केने, स्वराज पोटे, गोपाल पडोळकर, जुबेर भाई यांनी केले आहेत. तकतीन हॉस्पिटलला परवा रात्री अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये ही दुसऱ्यांदा 2022-23ला याच्या आधी गफरीनला एक घटना घडलेली आहे, पण त्याच्यापासूनही शासनाने, सरकारने काही सुधारणा केलेली नाही आणि फक्त कमिशनखोरीवर या सगळ्या गोष्टी होत आहे. त्याच्यामुळं अशा घटना घडत आहे. आपण पाहतो ही जी अत्यंत दुर्दैवी घटना झाली, या ज्या मशिनरीज आहे ICU मधल्या, ज्या 2022-23 मध्ये या कंपनीला कंत्राट मिळालं, त्या कंपनीची घटना झाल्यानंतर त्याच कंपनीला पुन्हा त्यांनी मशिनरी प्रोव्हाइड केलेल्या आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई न करता त्या कंपनीकडून फक्त त्या मशिनरी नवीन बदलून घेतलेल्या आहे आणि ही नागपूरची कंपनी आहे. यामध्ये आमची युवक काँग्रेसची अशी मागणी आहे, प्रामाणिक मागणी आहे, की यामध्ये दोषी CSला सरकारने, शासनाने, प्रशासनाने निलंबित केलं पाहिजे, याच्यावर चौकशी बसवली पाहिजे आणि यामध्ये जे दोषी आहे त्या दोषी अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित केलं पाहिजे. आणि आमची मागणी अशी आहे की ही अत्यंत निर्दैवी जी घटना झाली आहे यासाठी पालकमंत्री जबाबदार आहे. त्यांचं कुठल्याही प्रकारे या सगळ्या यंत्रणेवर अंकुश नाही आहे आणि या अधिकाऱ्यांवर अंकुश नाही आहे. आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे, एक आमची युवक काँग्रेसची मागणी आहे. त्यासाठी आम्ही संबंधित विषयासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरता इथं आलो आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी रुग्णालयाची पुन्हा पाहणी केली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या परिवाराला 5 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी रुग्णालयातील दुर्दैवी घटना घडल्या नंतर दुसऱ्यांदा पाहणी केली. 3 बालकांच्या मृत्यूनंतर जनमानस हेलावले. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये. जिल्हा प्रशासन ऍक्शन मध्ये आलेले दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. प्रशासनाने अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी कंबर कसली आहे. साधारण किती मिळणार आणि कधीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ते जमा होईल? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संपूर्ण घटनेची अतिशय गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आणि सोबतच जे आता मृतक परिवाराची कधी भरून न निघणारी हानी झालेली आहे, तरीसुद्धा शासनाकडून एक त्यांना मदतीचा हात म्हणून एक 5 लाख रुपयाची जी घोषणा आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल केलेली आहे. तर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. अमरावतीच्या जिल्हा महिला रुग्णालयातील ICU मध्ये लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू तर 6 बालके जखमी झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या दुःखाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आगामी दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असून पीडित कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
अमरावती येथील डफरीन रुग्णालयातील दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्हा शोकाकूळ झाला आहे. अशा वातावरणात कोणताही आनंदोत्सव साजरा करणे अयोग्य असल्याचे सांगत भाजपने 6 सप्टेंबर रोजी होणारा भव्य दहीहंडी कार्यक्रम रद्द केला आहे. भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध मंत्री तसेच सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित राहणार होते. दहीहंडी रद्द करून जखमी बालकांच्या उपचारासाठी आणि मृत बालकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भाजपतर्फे आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दरम्यान 27 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आणि युवा मेळावा पूर्वनियोजन वेळेनुसार पार पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मध्ये अतिशय हृदयद्रावक आणि मन हेलावून सोडणारी घटना घडली. काल जिल्हा महिला सामान्य रुग्णालयामध्ये 3 नवजात अर्भकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. 6 जण जखमी झाले. आणि ही जी घटना आहे, ही घटना केवळ अमरावतीतच नव्हे तर जिथे जिथे ही घटना बघितल्या गेली त्यांना ज्यांना कळलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेवर शोक व्यक्त होतो आहे. आणि पूर्ण अमरावती या अत्यंत अप्रिय घटनेमुळे दुःखात असताना तरुणाईनी रस्त्यावर जल्लोष करणं, आनंदोत्सव साजरा करणं योग्य वाटत नाही, संवेदनशीलतेला धरून नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीने पूर्वतयारीनिशी 6 सप्टेंबर रोजी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त अमरावतीच्या राजकमल चौकात जे भव्य दहीहंडीचं आयोजन केलेलं होतं, ती दहीहंडी आम्ही मागे घेत आहोत. अकोला तालुक्यातील ग्रामपंचायत वाघडा वरखेड येथील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरटीआय अर्ज करून जवळपास 4 महिने उलटूनही मागितलेली माहिती मिळाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे माहितीच्या मागणीसाठी अपील आणि सुनावणी होऊनही अद्याप माहिती मिळालेली नसल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुसरीकडे पात्र असूनही घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्यानेही प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. अकोला तालुक्यातील ग्रामपंचायत वाघडा वरखेड येथे आरटीआयची माहिती आणि घरकुल योजनेच्या लाभावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका ग्रामस्थाने आरटीआय अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज करून जवळपास 4 महिने उलटूनही मागितलेल्या माहिती उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माहिती न मिळाल्याने संबंधित ग्रामस्थांनी अपील अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी देखील झाली. मात्र सुनावणीनंतरही संबंधित ग्रामसेवकांकडून माहिती देण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माहिती मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकारी आणि कार्यालयात वारंवार चक्रा मारल्या. मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर त्यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. याचबरोबर घरकुल योजनेच्या लाभाबाबतही ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला आहे. गावातील काही नागरिकांना वारंवार घरकुलाचा लाभ मिळत असल्याचा दावा करत पात्र असूनही आपले कुटुंब या योजनेपासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात बीडीओ तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज करूनही अद्याप आपल्या वडिलांना किंवा स्वतःला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. सध्या कुटुंब तात्पुरत्या स्वरूपाच्या घरात राहत असल्याचेही त्यांनी सांगितले. माझा विषय असा आहे सर, मी माझं ग्रामपंचायत वाघजाळ वरखेड आहे, तालुका बास्तारी, जिल्हा अकोला. मी आरटीआय टाकलेला आहे. जर 4 महिन्यापासून मी फिरू राहिलो. अपील अर्ज केल्यानंतर सुनावणी झाल्यानंतर बी ग्रामसेवक माहिती देत नाही आहे. इथं आल्यानंतर इथं बी फिरवाफिरीचे कामं चालू आहे. 2 दिवस झाले मी साहेबांसोबत फिरू राहिलो. इथं मला माहिती मिळालेली नाही. आता मी इथे तक्रार अर्ज दाखल करायला आलो. दुसरी गोष्ट म्हणजे सर, घरकुल गावामध्ये घरकुल कोणाकोणाला 3-3, 4-4 घरकुल मिळत आहे. आम्हाला अजूनही घरकुल मिळालेलं नाही. माझ्याकडे 2023ची ओशी आहे, 2018ची ओशी आहे. मी बीडीओकडे अर्ज केला होता, सीईओकडे अर्ज केला होता. त्यांना अजूनही आम्हाला घरकुल मिळाले. माझ्या वडिलाला नाही, मला पण नाही. आज माझे वडील 52-55 वर्ष आम्ही ताटाच्या घरात राहतो, तरी आम्हाला अजून घरकुल मिळालेलं नाही. आम्ही वारंवार अर्ज करूनही आम्हाला आजपर्यंत घरकुल मिळालेलं नाही. आणि काय मागणी काय मागणी आहे सर, मला आरटीआय माझं मिळालं पाहिजे ग्रामपंचायतचा. दुसरी गोष्ट म्हणजे मला घरकुल मिळालं पाहिजे, कारण घरकुल आम्हाला वडिलाला नाही, मला पण नाही आहे. अशी किती लोक आहेत गावात? असे सर गावामध्ये भरपूर लोक आहेत. अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज मंदिर आज भक्तिमय वातावरणाने उजळून निघाले. अमरनाथ येथील बाबा बर्फाणीच्या स्वरूपात श्री राजराजेश्वर महाराजांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले असतानाच स्टेजवर अचानक 2 पांढरे कबुतरांची जोडी येऊन बसल्याने या सुंदर क्षणाची भक्तांमध्ये विशेष चर्चा रंगली. अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज मंदिरात भक्तिमय आणि मनमोहक असे दृश्य पाहायला मिळाले.
अमरनाथ येथील बाबा बर्फाणीच्या स्वरूपाची प्रतिकृती साकारत श्री राजराजेश्वर महाराजांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. बर्फाच्या शुभ्र वातावरणाची अनुभूती देणारी ही सजावट भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. दरम्यान या सुंदर सजावटीच्या स्टेजवर अचानक 2 पांढरे कबूतर येऊन बसले. बाबा बर्फाणीच्या स्वरूपात सजलेल्या श्री राजराजेश्वर महाराजांच्या समोर पांढऱ्या शुभ्र कबुतरांची ही जोडी पाहून उपस्थित भाविकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. शुभ्र सजावट, बाबा बर्फाणीचे मनोहारी स्वरूप आणि त्याच ठिकाणी येऊन बसलेली 2 पांढरी कबुतरे या सुंदर दृश्यामुळे मंदिर परिसरातील वातावरण आणखीनच भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले. या अनोख्या क्षणाचे दृश्य अनेकांच्या नजरेत भरले असून भक्तांसाठी हा क्षण विशेष आकर्षणाचा ठरला. श्री राजराजेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या सुंदर मनोहारी सजावटीचे आणि या दृश्यांचे कौतुक केले. अकोल्याच्या आराध्य देवतांच्या चरणी भक्तीचा आणि निसर्ग सौंदर्याचा हा अनोखा संगम पाहायला मिळाल्याने मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. PRC कमिटी येणार, जिल्हा परिषदेत धावपळ, अधिकाऱ्यांची उडाली झोप. राज्यात तुकाराम मुंडेंचा कडक धाक, पण अकोल्यात भेसडखोरांवर कारवाई थंडच. गरिबांच्या तांदळावर दलालांचा डोळा, रेशनचा स्वस्त तांदूळ काळ्या बाजारात. सिंधी पंचायतीच्या निवडणुकीची धामधूम, अध्यक्षपदाची निवडणुकीत रंगत. राजराजेश्वर मंदिरात अद्भुत दृश्य, अमरनाथ बर्फानी रूपातील पूजा साकारली. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.